जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। पहिल्याच पावसात रावेर पुणखेडा पाटोंडी रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर पडले खड्डे। रावेर पुणखेडा पाटोंडी मार्गावरील डांबरीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात दुर्गादेवी मंदिरापुढील वळणापासून पुढील काही भाग अद्यापही अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे। तसेच पाटोंडी येथील ही काही भाग अपूर्ण आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान ज्या भागात डांबरीकरण करण्यात आले आहे त्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून डांबर उखडून खडी बाहेर आली आहे। यामुळे वाहन चालक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला असून तातडीने दुरुस्तीची गरज निर्माण झालेली आहे। इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना दुर्गादेवी मंदिरापुढील महत्त्वाचा भाग अपूर्ण का ठेवण्यात आला, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। तसेच गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। पावसाळ्यात आणि या रस्त्याने चालताना नागरिकांना कमालीची कसरत करावी लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून मंदिरापुढील अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करावे, पहिल्याच पावसात उखडलेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, तसेच गावातील रखडलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामांनाही गती द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला। आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात। लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व AC रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स। आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर, यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स। तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव। बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भर पावसात काँक्रीटीकरणाचे काम, नगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। रावेर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुरू असलेल्या कामावर कोणताही ठेकेदार किंवा नगरपालिकेचा अधिकारी उपस्थित नसतानाही भर पावसामध्ये काँक्रीटीकरणाचे काम होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे। या काँक्रीटीकरण हे पावसात होणारे काँक्रीटीकरण हे निकृष्ट दर्जाचे होत असून पाण्याबरोबर सिमेंटही वाहिले जात आहे। त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तसेच या भागातील नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन त्वरित काम थांबवावे व चांगल्या प्रतीचे काम करावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी। भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा। गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप। संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल। आमचा पत्ता धरती PVC पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव। अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88। सातपुडा पर्वत रांगेतील चारठाणा तलावात
पाऊस नसल्याने 10 ते 15% पाणीसाठा शिल्लक, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा चारठाणा तलावात सध्या पाण्याचा साठा हा अत्यल्प असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तलावात सध्या 10 ते 15% एवढा पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे सिंचनासाठी महत्त्वपूर्ण मानला जाणारा आणि वन क्षेत्रातील वन्य प्राण्यांना पिण्यासाठी असलेला तलाव हा कोरडा पडला असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईचं सावट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.